आता आम्ही आलोय हरिकी गंगा घाट. मध्ये. पण ऍक्च्युली आम्हाला गंगा आरती नाही भेटली, आमची ट्रॅव्हल्स लेट असल्यामुळे. तरी ठीक आहे. हिच्यामुळे लेट झाला आम्हाला. हिच्यामुळे येस. माझ्यामुळे काही लेट हिच्यामुळे आम्हाला लेट झाला. आता आम्हाला भेटली असते. बस होती ती बरोबर टायमिंग वरती नाही आली, त्यामुळे आम्हाला लेट झाला. बाकी आमचं हे आपण कट करू. नाही नाही नाही, हे बरोबर नाही. हे आम्ही कट करणार. कैसा लगा मेरा मजाक? खूप छान वाटलं गंगा घाट मध्ये आल्यावर, मन शांत झालं. हा जो पॉइंट आहे ना, खरंच प्रत्येकाने मी बोलेल की इथे एकदा तरी या. हरिद्वार हे खूप छान ठिकाण आहे लाईफ मध्ये एकदा तरी. हा पाण्याचा खळखळणारा आवाज मनाला एवढी शांती देतो, खूप छान आहे. आताच आम्ही दर्शन घेतलं. आरतीचं दर्शन इथं भेटतं, कारण इथं भरपूर पुजारी आहेत, ते आरतीचं दर्शन आपल्याला देतात. पण ते आपल्याकडे थोडेफार काहीतरी पैसे मागतील. आपण थोडे आरतीमध्ये टाकून द्यायचे आणि थोडेसे पाप आता धुतले जातात. आपण चाललोय पेटपूजा करायला. आल्यानंतर परत एकदा पाप धुवू. आता परत एकदा पाप धुवायला आपण येणार आहे लास्टच्या दिवशी. कोणाला गंगेचं पाणी आणायचं असेल तर आता सांगा, घेऊन येतो आम्ही. हा आपला पहिला दिवस आहे. आता हळूहळू भरपूर चांगले तुम्हाला सीन्स बघायला भेटतील. आता अंधाऱ्या म्हणून काय दिसत नाही, व्यवस्थित दिसतंय का? नाही, दिसतंय प्रॉपर आहे. दिसतंय ना प्रॉपर? चालेल, चल. सगळीकडे लाईटीच लाईटी आहेत. मस्त आहे. टायमिंग झालेला, किती टायमिंग झाला आता? टाइम किती झालाय आता? टायमिंग तुम्ही बघू शकता, 8:30 झालेले आहेत. 8:30 झालेत. आणि आता तरी पण इथे भरपूर गर्दी दिसते. मला असं वाटतंय 12 वाजेपर्यंत तरी चालू असेल. काय बोलतो? नाही, जास्त टायमिंग जास्त असेल. म्हणजे इथे चहल पहल चालू असते. इथे स्ट्रीट फूड भरपूर भेटेल तुम्हाला, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि शॉपिंग साठी पण भरपूर काय काय आहे इथे. तुम्हाला केदार लेडीज साठी खूप छान आहे इथे. शॉपिंग साठी खूप छान छान ड्रेसेस आहेत. प्लस तुम्हाला वेगवेगळे नेकलेस, ज्वेलरीज घ्यायचे असतील, विंटर वेअर, पर्स वगैरे खूप छान आहेत. या, तुम्ही वेळ काढून या. छोलेराम. कुठे आलात तुम्ही? छोलेराम इथं फेमस आहे. खूप फेमस आहे इकडचे छोले पुरी. तुम्ही खाऊन बघा. आता थोड्या वेळाने काय काय मागवलं? ते मेनू कार्ड त्यांचं स्कॅनर दिलंय, त्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन करून त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे त्यांचे त्या items गोष्टी आहेत. ते तुम्ही मागवू शकता. आम्ही मागवलेले आहे छोले भटुरे, दाल दाल फ्राय, फ्राय, पनीर भुर्जी, रोटी, राईस. शिरा नाही राईस. हे त्यांनी प्रत्येकासाठी मेन म्हणजे लोणचं लोणचं किती ठेवलंय बघा. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये. आणि मिक्स आहे स्मेल तर मस्त येतोय. लेट्स एवढा जेवण मोठा कसं घरी येतंय? पण घेऊन जाऊ शकतो. लेट्स बघू आता जेवण कसं येतंय, कसं खाऊ. व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. ट्रेडिशनल लुक केलेला आहे मस्त. येस, चालू आहे. एकदम टेस्टी आहे. आय लाईक दिस. छोले, पनीर भुर्जी एकदम सॉफ्ट पनीर आहे एकदम. खूप छान. रोटी पण मस्त आहे. रोटी पण मस्त रोटी आहे. आहे. सॉफ्ट एक नंबर. नॉर्मल रोटी आहे पण सॉफ्ट. आम्ही फर्स्ट मागितलेली 2 रोटी, आम्हाला अजून खावीशी वाटली म्हणून आम्ही अजून 2 मागवली. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. गरम गरम. आश्रम के इधर का व्यू आप देख लीजिए एक बार. ये देखिए इतना सुंदर नजारे यहाँ पर. अभी बजा है सिर्फ 6:30 भी नहीं, 6 बजे हैं और मॉर्निंग का व्यू देखिए आप. ही आमची कार आहे आणि ही 7 दिवस आपल्याबरोबर राहणार आहे. टूर आपण बुक केलेली आहे हरिद्वारपासून. हे आपल्या लगेच आता पॅक होत आहे. मॉर्निंगची वेळ आहे, 9:45 वाजलेत. ही आपली गाडी. आता हळूहळू आपण एक एक जागेवर भेट देणार आहे. तर स्टे ट्यून.
हॅलो मित्रांनो, आता आम्ही आलोय देवप्रयागला. इकडनं 1-2 किलोमीटर आहे देवप्रयाग. तर याच्या अगोदर थोडासा नाश्ता करायसाठी थांबलो आम्ही इथे. ॲक्च्युली आमच्या गाडीमध्ये 4 जण आहेत आणि प्लस लगेज आहे. त्याच्यामुळे टूरवाले बोलतात की AC चालू करायला परमिशन नाही देऊ शकत, नाही तर मग गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही जर येताय 4 जण, तुम्हाला जर AC पाहिजे रस्त्यांवर या, तर नक्की तुम्ही मोठी गाडी बुक करा. कारण आम्हाला आता BT भेटली आहे थोडीशी, आम्ही सहन करतोय कारण ऊन खूप जास्त आहे. आणि ठीक आहे, थोडंसं पुढे गेल्यावर मला असं वाटतंय एवढं ऊन लागणार नाही, तरी पण 4 वाजेपर्यंत तरी खूप ऊन लागलं. काय बोलते? येस, जेव्हा तुम्ही एजन्सीने जात असता तेव्हा त्यांचे जे आयटिनरीज आहेत ते प्रॉपरली रीड करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, आता आम्हाला जो प्रॉब्लेम फेस करावा लागतोय मेन म्हणजे एसीचा. एसी तर ह्या टेम्परेचर मध्ये 40 to 45 डिग्री मध्ये मस्ट आहे, आणि ह्या सिच्युएशन मध्ये ते लोक एसी लावत नाहीये. सो त्याची खूप सगळ्यात जास्त बॅड बिटी भेटली आम्हाला. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही याल, तुम्ही येणारच आहे, सो तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच तुम्ही एजन्सी बुक करा. आणि माझ्या मते तर त्यांना विचारा मध्ये असणारच काही ना काहीतरी इश्यू. असं नाही बोलत आहे की ज्या एजन्सी आम्ही आलोय तेच इश्यू देत आहेत. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही एजन्सी बुक करणार तेव्हा तुम्ही प्रॉपरली त्यांची आयटिनरी रीड करा. तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते आधीच तुम्ही त्यांच्या पुढे मांडा, करून घ्या. बिकॉज परत त्यांना वाटतं की आपण त्यांच्या प्रत्येक वे मध्ये किंवा त्यांच्या जे काय बोलू शकतो आपण, काय झालं? त्यांचं ते रूट मध्ये आपण प्रॉब्लेम क्रिएट करतोय असं त्यांना वाटू शकतं. पण त्यांनी ते त्यांचे पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर तुम्ही टूर अँड ट्रॅव्हल्स चालवताय तर तुम्ही प्रत्येक जे तुमचं कस्टमर आहे त्यांना फुलफिल केलं पाहिजे. तर ते लोक ऍक्च्युली त्यांनी सांगितलं पाहिजे, पण आता त्यांनी सांगितलं नाही, त्यांची चुकी आहे ऍक्च्युली. मी आता बोललोय याच्यावरती काय सोल्युशन भेटेल का, पण बघूया. जर काय सोल्युशन भेटलं तर मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू. हा, हे देवप्रयाग आहे. आता 2 वाजलेत, ऊन खूप जास्त आहे आता. आणि अलकनंदा ह्या दोघांचा संगम होतो आणि ती पुढे बनते गंगा. इकडनं खाली जायला लागणार ना. बोल भाई. पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता किती जास्त आहे. हा, हे देवप्रयाग आहे. आता 2 वाजलेत, ऊन खूप जास्त आहे आता. आणि अलकनंदा ह्या दोघांचा संगम होतो आणि ती पुढे बनते गंगा. इकडनं खाली जायला लागणार ना. बोल भाई. पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता किती जास्त आहे. काय आलं? कालच्या जेवणामध्ये आम्हाला अजून एवढं जेवण आवडलं. आम्ही बरोबर आहे ना. आम्ही फर्स्ट मागितलेली 2 रोटी, आम्हाला अजून खावीशी वाटली म्हणून आम्ही अजून 2 मागवली. पण बघ ना, भेंडी काय बनवलंय यार, तर ती बिल्डिंग बघ ना काय वाटते यार. युनिव्हर्सिटी आहे. हा, युनिव्हर्सिटी आहे बघ ना. खतरनाक आहे बघ, खतरनाक. नवजीवनचं पण एवढं नाहीये. हा, नवजीवन पण डोंगरावरच आहे, पण ते एवढी डोंगर खाली नाही. आहे रे. हा, डोंगर खाली आहे. एवढं ना. ही कोणती नदी आहे? भगीरथी. चला चला पुढे चला. नाही नाही, ही कोणती आहे पण? संगम तर तिकडे आहे ना. चला. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एकदा तरी हा संगम बघायला भेटावा. तुम्ही इथून बघू शकता की हा संगम तुम्हाला ते संगम स्पष्ट दिसतो यार, दिसतोय. पण आय गेस आपल्याला त्या साईडून जायचं यार. हा, ते बघ समोर आहे.
हो संगम दिसतोय इकडनं. ते दोन्ही मॅच होते. हो इथे इथे इथे. हो 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 ते बघ. इकडनं बाईक जाऊ नये म्हणून लावलं ना हे. सही आहे ना. हो हो एक नंबर. चालतंय काय? सस्पेन्शन ब्रिज आहे हा. अरे डेंजर आहे रे, हालतोय हा ब्रिज. खतरनाक. या साईडला संगम आहे. चालतंय गुड्डे. खूप छान वाटतं. कैसा लग रहा है? खूप छान वाटतं. काय बोलतोय? पाण्याचं खूप छान वाटतं. पाण्याचा आवाज खतरनाक आहे. तू अशी येणार, मी अशी असणार रागाने. काय बोलू? तू इकडून येणार ना. काय बोलू? काय बोलू? मी असं येणार, तू असं येणार, मी अशी बसलेली असणार. मग तू बोलणार काय झालं दीदी, अशी का करते, अशी रागवली का? गोष्टी सॉल्व होतील. ती गंगा आई आहे ना तर ती आपले सगळे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. चल आज आपण एक विश मागूया. आपण पुढे कधी पण असू सोबत राहू. ट्यू ट्यू ट्यू. ही नदी येते, ही अलकनंदा आहे आणि ही भागीरथी नदी. हा या दोघांचा संगम आहे. तुम्ही बघू शकता दोघे जण दोन्ही दिशाने आलेत. ह्या दोन नद्या मनुष्य जातीच्या सुखासाठी आणि काय छत्री शब्द आलेला माझ्या मनामध्ये, लोककल्याणासाठी, जनकल्याणासाठी ह्या दोन्ही नद्या एकत्र आल्यात. एवढंच माहिती मला, जास्त नाही माहिती. मी सांगते आमचा आहे आणि ही अलकनंदा नदीचा प्रवाह खूप खळखळ आहे. तर ह्या दोन नद्या आपल्याला हेच सांगतात की माणसाच्या आयुष्यात एक शांतपणा आणि एक पाणी एवढं थंड, एवढं कडाक्याचं उन्हाळा आहे, पण पाणी एकदम बर्फासारखं थंड आहे. एकदम खालून पाण्याची फ्रीज झाल्यासारखे वाटतंय. खूप छान वाटतंय. असं वाटतच नाही की गरमीचा मौसम आहे. किती छान वाटतंय. पाणी एवढं थंड आहे ना. पाणी खूप थंड आहे यार. सही आहे. किती छान वाटतंय. मला तसं त्याच्यात पोहत जावं. खरंच खूप छान वाटतं. तुला पोहूस वाटतंय का? हा खरंच जाशील पण direct. किती शांत नदी आहे ती. फिश आहे इथे, फिश. मासे दिसतील, मासे. आम्ही जरा ताडपत्री लावायला इथे थांबलेलो आणि तुम्ही बघू शकता की आता पाऊस पडतोय थोडा थोडा थोडा. आणि आपली मंडळी हा चला चला, मॅडम बोलल्या चला म्हणजे चालायचं. काय मॅडमची वट आहे इथे, काय बोलते? चला चला झालेले आपली ताडपत्री लावून बोलते. मस्त. आता पाऊस पडतोय, आता नदी आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि आता कांदा भजी आणि चाय मागवले काय. चाय. आणि ही बघा नदी आहे, ही अलकनंदा नदी आहे. पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम चाय आणि गरम गरम पकोडे खायचे. हा आता अजून 2 तास लागणार आहेत आपल्याला फाटाला पोचायला, पण तोपर्यंत आपण पावसाचा आनंद घ्या. काय जास्त पण होऊ शकतात आमचे. मगाशी आता संगम होता ना, छान होता. हा ते दाखवायचं. मॅक्स टू मॅक्स आपल्याला 2.5 तास लागतील आता. तरी लागू शकतात. मॅक्स टू मॅक्स. खूप छान वाटत. थंडी वाजायला लागले. खाली जेव्हा आम्ही हरिद्वार वगैरे माझा अवतार बघ. तेव्हा खूप गरम होत होतं. आता जसं वरती येतं तसं टेम्परेचर थोडं कमी हा, कमी drop झालंय. झालंय, हा, Drop drop झालंय. झालंय. आणि थंडी वाजते. मजा येते. मस्त. हा मग थंडी वाजते का? ए थंडी हा आता वाजते जरा जरा.
बाहेरचा लुक दाखव, बाहेरचा लुक दाखव. हे बघा इथं आम्ही थांबलो बाहेरचा लूक दाखवतो करा करा अभ्यास करा. दिसतं हे बघा बाहेरचा लुक.